आणि गेल्या 2 महिन्यापासून लाडकी बहीण योजनेच्या स्कीमच्या माध्यमातून जे लाडकी बहीण आहेत महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या त्यांना 1500 रुपयाचे मानधन ते मिळत आहेत। आज आपण आहेत बोईसर शहराच्या ग्रामपंचायतमध्ये, आपल्यासोबत महिला आहेत ज्यांना 1500 रुपये मानधनाचा लाभ भेटला आहे। आपण जाणून घेऊ कसं काय त्याचा प्रतिक्रिया आहे। आपण काय बोलणार मुख्यमंत्रीची, आपण लाडकी बहीण आहेत, आपल्याला कसं वाटतोय? लाडकी बहीण नाही म्हणणार, बंधू नाही म्हणणार आम्ही, आदरणीय एकनाथ शिंदेजी लाडके बंधू। तर त्यांनी प्रत्येक बहिणीला भावाला एक प्रेमाची अपेक्षा असते, भाऊबीजीची। त्यांनी जी सुरुवात केली की 50 रुपये दिले, साडी दिले म्हणजे बंधू नाही, पण त्या बहिणीच्या घरामध्ये चूल पेटावी, तिचं घर सुरळीत चालावं, यासाठी ती जी योजना त्यांनी केली आहे लाडकी बहीण, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी। काय बोलणार आपण? 1500 रुपयाचा मानधन मिळत आहे आपल्याला, पहिला 1500 मिळाला, आता 4500 रुपये भेटले, आता काय बोलणार आपण? एक हाऊसवाईफ म्हणून आपल्याला कसं एक आपली प्रतिक्रिया आहे? हे बघा, हाऊसवाईफचं सगळ्यात महत्वाचं काम असतं बचत करणं। तिने जरी 1500 रुपये खर्च न करता जर बचत केली तर 1 वर्षाने ती तिच्या स्वतःच्या बळावरती तिचा व्यवसाय चालू करू शकते आणि तिच्यासाठी एक तो कमाईचा दर्जा तो बनू शकतो आणि पुन्हा तिला कोणाच्याही समोर हात पसरावे लागणार नाही। बिलकुल। काय बोलणार आपल्याला? तुम्हाला पण भेटले 1500 रुपये? कसं काय वाटतं, काय बोलणार आपण? आनंद झालेला आहे। एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला ज्या पद्धतीने मदत केली आहे त्याप्रमाणे आम्हाला आमच्या पायावर उभं राहण्यासाठी एक चांगली प्रोत्साहन आहे, एक चांगली संधी पण दिलेली आहे की आम्ही ते पैसे जमा करून काहीतरी व्यवसाय करू शकतो किंवा आमच्या पायावर आम्ही उभं राहू शकतो। याच्यासाठी एकनाथजी शिंदे सरांचं। याच्या आधी कधी तुम्हाला कुठल्या सरकारने मानधन वगैरे दिलेलं का? नाही। आता भेटलाय या मुख्यमंत्री शिंदे सरकारमध्ये भेटलाय? हो। काय बोलणार आपण? आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत आणि अशी योजना त्यांनी आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेबांचे। तर हे होते आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे लाडकी बहिणी जे बोईसर शहरामध्ये आहेत। आता बघूया कसं काय पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीवर याचा प्रतिसाद किंवा याचा असर बघायला मिळतोय, कारण जे विपक्ष आहे त्यांचं असं म्हणणं आहे की शिंदे साहेबांचा हा एक पॉलिटिकल स्टंट होता, पण बऱ्याचशा महिलांना, लाखो महिलांना एक कुठला ना कुठे एक 1500 रुपयाचा एक साथ मिळाला आहे। आता बघूया की याचा असर निवडणुकीवर कसा काय होतो। नवराज शेड्यूलसाठी दुर्गेश पाठक, पालघर।